कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 17 जून रोजी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. तसेच त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले अजित निकत यांची कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुहास जगताप यांनी जवळपास 2 वर्ष कोपरगाव नगरपालिकेचा कारभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात विविध विकास कामे आणि प्रशासकीय कामकाज राबविण्यात आले आहे. आता त्यांच्या बदलीमुळे नगरपालिकेच्या प्रशासकीय नेतृत्वात महत्त्वाचा बदल होणार आहे. शासनाच्या आदेशानुसार अजित निकत हे सध्या नाशिक महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ कोपरगाव शहराच्या विकासासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच ते मुख्याधिकारी पदाचा कारभार स्वीकारणार असून नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकास कामांना अधिक गती मिळेल, तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.